Yeah. So I am basically yes, UBCG is my group. It's not an organization, but it's a group, and we do mostly in the butterfly gardening part of it. And yeah, sometimes I write, but yes, mostly I would say that I'm a nature student, to be honest. But this subject I like really much. But when I completed ecology society course, I also did one course with Suhasta, with Narendra Khoth, and he's my mentor, he's my guru in this field. So whatever I'm going to talk today, maybe it's whatever he has taught me, whatever I learned from him and Gurudas sir, and from some of the other books. So this session I had recently conducted for one of the groups, and I thought, why not? For when doctor asked me, I think I said, why not? So there are two books that we are going to talk about today. First one is this by Michael Pollan, The Omnivore's Dilemma: The Search for a Perfect Meal in a Fast Food World. That's one book, and the second one is शेतापासून ताटापर्यंत by Dr. Gurudas Nulkar. So I believe everybody is okay with Marathi and English, so I will keep it uh, mix of this. If you have any questions or anything, you feel free to ask me. Typically, the session is about, I would think it will go for about 40 minutes, in which I would be talking about these two books. आणि जर वेळ मिळाला तर मी माझे पर्सनल एक्सपिरियन्स पण छोटे छोटे दोन एक्सपिरियन्स आहेत. व्हॉट एव्हर आय वॉज अ लर्निंग फ्रॉम दिस बुक्स, आणि ते माझे पर्सनल एक्सपिरियन्स ते पण सांगेन. आणि परत टाइम मिळाला तर आय हॅव ऑल्सो मेड म्हणजे मी असं म्हणणार नाही की मी बनवलंय, पण व्हॉट एव्हर आय हॅव लर्न द डेफिनेशन ऑफ अ परफेक्ट मील, म्हणजे जेवण जेवण तुम्ही कशाला म्हणता याची एक डेफिनेशन बनवली. तर जर वेळ मिळाला तर आय वुड लाईक टू शेअर विथ यू. This is for the first time. I have not shared with, except I think few. I think I have not shared, but I will like to share that and maybe take some inputs from the experts who have joined here. सो बेसिकली हे दोन बुक निवडण्याचं कारण असं की दे आर ऑल, आय थिंक, एकमेकाशी संलग्न आहेत. दे आर रिलेटेड टू दिस थिंग. फर्स्ट फर्स्ट बुक इज अबाउट अमेरिकन फूड सिस्टम, आणि मला वाटतं जे अमेरिकेत फॉलो केलं जातं ते सगळीकडे फॉलो होतं. पण म्हणजे बुक्स, वी कॉल देम ॲज अवर फ्रेंड्स. आणि मला असं म्हणजे प्रत्येक पुस्तक काही ना काहीतरी आपल्याला देऊन जातं. म्हणजे सम बुक्स आर जस्ट वी रीड इट फॉर फन, सम बुक्स आर रिअली चेंज अवर पर्स्पेक्टिव्ह. आणि असं आहे. पण ही जी दोन बुक्स आहेत ती मला असं वाटतं की इफ यू, आय डोंट नो इफ एनी वन ऑफ यू हॅव सीन, मोस्ट ऑफ द मराठी पीपल मे बी दे मस्ट हॅव सीन अ प्ले. एक जुना प्ले होता, तो मी नव्हेच. तर इट इज अबाउट अ कॉन मॅन हू हॅज डिसीव्ड सो मेनी पीपल, आणि रिटन बाय फेमस रायटर प्राचार्य अत्रे. सो त्या बुकमध्ये ना तो जो त्याच्यावरती खटला भरला जातो, आणि तो स्वतःच, आय थिंक ते त्या जे जे काही विक्टिम्स असतात त्यांना ते क्वेश्चन करतो, तुम्ही एवढे शिकलेले लोक आहेत आणि तुम्ही असं केलं. सो मला असं वाटतं की हे हे सेम क्वेश्चन्स मला असं वाटलं की आफ्टर रिडिंग बोथ दी बुक्स, दिस क्वेश्चन्स, की अरे आपल्याला हे बेसिक एवढं पण आपण जाणीव ठेवली नाही, असे त्या बुक्स दिला, असं माझ्या पर्सनली माझ्यासाठी असं मी म्हणेन. So this book starts with the first line saying that what should we have for dinner. आणि हा एक दिस क्वेश्चन इज आस्क, आय थिंक आपण रोज बोलतो की आज काय बनवायचं जेवायला. आणि या बुकचं जे म्हणजे हा दोन, आय थिंक दिस वॉज पब्लिश इन 2006. आणि दिस इज ए, इफ यू सी द, म्हणजे त्याचे जे स्टार्टिंग हे आहे त्याच्यामध्येच त्याचं सगळं पूर्ण सार आहे. आय थिंक आय विल क्विकली, first three lines I will just read it out. What should we have for dinner? The book is a long and fairly involved answer to this seemingly simple question. Along the way, it also tries to figure out how much a simple question could ever have gotten so complicated. As a culture, we seem to have arrived at a place where whatever native wisdom we may once have possessed about eating has been replaced by confusion and anxiety. So हा जो, दिस इज रिअली इंटरेस्टिंग, हा पूर्ण प्रवास जो आहे
हा खूप त्या लेखकाचा स्वतःचा प्रवास आहे. आणि ही हॅज रिअली डन, तो सर्च म्हटलं पण त्याचं खरंच ते रिसर्च आहे. आणि ते त्याने खूप फार सुंदर पद्धतीने हे रिसर्च केलंय की पूर्वी काय होतं आणि कसा बदल झाला आणि हाऊ द फूड चेंज आणि कसा इम्पॅक्ट झाला. तर फर्स्ट पार्ट जो आहे तो त्यांनी थोडीशी बॅकग्राऊंड दिली की व्हॉट इज द अमेरिकन फूड सिस्टम. आणि 1977 सिनेट कमिटी हॅव laid down some guidelines, and they recommended to the American society that you be away from the red meat because it is very dangerous to the this thing, so please avoid. आणि स्लोली त्याचे जे रेड मीटचे जे प्रोड्युसर होते ते फाउंड गॉट दिस अटेन्शन ऑफ दिस की हे असं असं लिहिलेलं आहे. आणि somehow the some see behind the scenes things change, and slowly the drafting started changing. It changed to low fat red meat is okay kind of it was removed. आणि Michael, the writer, calls it, it's it turned into a national eating disorder. आणि मग स्लोली ती प्रोसेस वाढत गेली. इंडस्ट्रियल दे बिकम मोर प्रॉमिनंट इन रायटिंग द हे. आणि मोस्टली अमेरिकन पीपल दे फॉलो द गाईडलाईन्स ऑफ द गव्हर्नमेंट. सो दे टेक इट व्हेरी सिरियसली टू दिस थिंग, आणि दॅट लेड टू इनफॅक्ट ओबेसिटी. Current people thought, they took it as a, I can eat more. If it is a low fat red meat, what is the recommendation is that you can eat no problem. That means I can eat more. And that led to obesity. And today also there is a, huge problem in US. The obesity is a major problem. That's why he calls it national eating disorder. So ह्याचा जो चेंज आहे हा फार मस्त त्याने इंटरेस्टिंगली रंगवलाय की फूड चेंज, ते चेंज होण्यासाठी what was important, that what you're going to present to the people. So what you need is not a good food, but good writers who can write refined oil, range free, trans free, fortified, all such words. आणि ते started drafting with those words, fancy words, and those were backed up by the scientists, and the scientists were backed up by the obviously the food giants. And then the whole process changed. So what this writer has done is he has visited two farms. So essentially the first part is the industrial food chain, industrial farm. And second part is the polyphase farms, where he visited Joel Salatin. So I'll talk about it. It's very interesting story. तो तो पहिल्यांदी जेव्हा ही स्टार्टेड दिस जर्नी, तर त्यांनी इंडस्ट्रियल फूड चेन समजली की हे का झालं. आणि वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम ही फाउंड दॅट दिस वॉज बेसिकली हॅड हॅपन आफ्टर द वर्ल्ड वॉर 2. आणि इंटरेस्टिंगली देर इज ए मेन्शन ऑफ इंडियन, हे जी वंदना शिवा या ज्या फेमस हे आहेत त्याच्यामध्ये काम करतायत, त्यांचा त्यांनी त्या पुस्तकामध्ये उल्लेख केलाय. ही हॅज सेड दॅट वंदना शिवा हॅज मेन्शन दॅट वी आर स्टील हॅव्हिंग लेफ्ट ओव्हर्स ऑफ वर्ल्ड वॉर 2. Why she has said is because ammonium nitrate was produced for the ammunition, and there was an excess of ammunition, ammonium nitrate available. And what to do with that? So scientists found out that की अरे याच्यात नायट्रोजन आहे, so why not try it for agriculture. And they suddenly, that was a trigger which eventually led to green revolution. आणि ग्रीन रिव्होल्युशन मध्ये जो मेन प्रॉब्लेम झाला की नॅचरल फार्मिंग करत होते लोक. आणि देन सडनली त्यांना असं वाटलं की आता इन द सेम हेक्टर आय कॅन प्रोड्यूस मोर. आणि हे जे थिंकिंग होतं, इट वॉज कॉल्ड इंडस्ट्रियल फार्मिंग. आणि त्याच्यातून कॉर्न ह्यांनी त्याचा पूर्ण कब्जा घेतला. आणि कॉर्न बिकेम द कीस्टोन स्पीसीस. म्हणजे याचा उल्लेख मला वाटतं गुरुदास सरांच्या पण पुस्तकात आहे की 12,000 years बॅक दिस फार्मिंग वॉज इन्व्हेंटेड बाय मॅन. आणि हैरारी त्याला
मानव हिस्ट्री मधली फसवणूक समजतो. सो त्याचं कारण असं कारण एंटायर हॅबिटॅट चेंज हॅपन, आणि man as a human being thought we have domesticated grass, but it was the other way around. Grass have domesticated humans, and they made sure that he works in the field, and eventually grass became the most dominant species. So प्रति हेक्टर वाढायचं कसं, हे एक इंडस्ट्रीयल कॅपिटलिस्टिक थिंकिंग गेलं डोक्यामध्ये, आणि त्याला मग ही अमोनियम नायट्रेट सारखी केमिकल्सची जोड मिळाली, आणि देन इव्हेंच्युअली द इंडस्ट्रियल फार्मिंग टूक प्लेस, आणि खाण्याची पद्धती बदलली. म्हणजे पूर्वी आपण टेबलावर वी यूज टू हॅव, इव्हन नाऊ ऑल्सो वी हॅव डिनर ऑन द टेबल. मग टेक अवे आले, मग ड्राईव्ह थ्रू आलं, आणि मग म्हणजे म्हणून मी म्हटलं की जेवण जेवण म्हणजे काय मग आता, म्हणजे कुठेही जेवायचं, काही जेवायचं, आणि मग काय, आणि मग देन वी गो बॅक टू द सेम क्वेश्चन की व्हॉट शुड वी हॅव फॉर डिनर. is it, then you once you start thinking like this, on this aspect, then you realize ki it is not simple. Veg, non-veg, मग ऑर्गॅनिक, नॉन ऑर्गॅनिक, कुठलं खायचं, कुठे बनवलेलं खायचं, हे सगळे प्रश्न डोक्यात यायला लागले. आणि कॉर्न बिकेम दी मोस्ट डॉमिनंट स्पीसीज, आणि मग त्याचं प्रोडक्शन इतकं वाढलं, आणि मग ते सेम म्हणजे इकॉनॉमिक्स की एक्सेस प्रोडक्शन लीड्स टू ड्रॉपिंग द प्राइजेस. मग फार्मर्सचं काय होणार मग, पण फॉर्च्युनेटली तिकडे गव्हर्नमेंट प्रोटेक्ट्स द फार्मर्स बाय डायरेक्टली पेइंग देम टू द इन द बँक अकाउंट. सो गव्हर्नमेंट सेड डोंट वरी, तुम्हाला बेसिक प्राइस तुम्हाला मिळेल, तुम्ही प्रोड्यूस करत राहा. सो ते प्रोड्यूस करत राहिले, एक्सेस प्रोडक्शन होत राहिलं, आणि गहू आणि तांदूळ आणि मका हे 3 स्पेसीज बिकेम द मोस्ट डॉमिनंट स्पेसीज. आणि त्याच्यामध्ये एक छान म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल द्यायचं तर, नॅचरल लिची सिरप इज मेड अप ऑफ कॉर्न. सो द रायटिंग इज नॅचरल लिची सिरप. सो इट इज व्हॉट इट मीन्स इज की लिचीचा जो नॅचरल फ्लेवर आहे तसं लागणारं सिरप, म्हणून इट इज नॅचरल लिची सिरप, बट इट इज नॉट मेड ऑफ लिची, इट इज मेड ऑफ कॉर्न. सो हा जो लेखक आहे, हा एका एका ह्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलंय की ते मॅकडोनल्ड्स मध्ये खायला गेले, आणि मग त्यांनी ते सो कॉल्ड ऑर्गॅनिक फूड ऑर्डर केलं, आणि त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सलाड ऍड केलं ह्यांनी. आणि त्याचा जो मुलगा होता, त्यांनी त्याला सांगितलं की म्हणजे आता ह्याच्यात थोडीशी बॅकग्राऊंड अशी आहे की वेन ही वॉज टॉकिंग ऑफ इंडस्ट्रियल फार्मिंग, तर इंडस्ट्रियल फार्मिंग, इफ आय हॅव टू गिव्ह यू अ क्विक बॅकग्राऊंड, की पूर्वीचं फार्मिंग आणि इंडस्ट्रियल फार्मिंग मध्ये मेजर चेंज काय झाला अपार्ट फ्रॉम दिस ऍस्पेक्ट ऑफ आहे. तर इंडस्ट्रियल फार्मिंग मध्ये मेजर चेंज असा झाला की जेव्हा आपण पूर्वीच्या प्रमाणे, इव्हन भारतामध्ये पण ती सेम सिस्टम होती, आणि इनफॅक्ट त्याच्यामध्ये ह्याचंही मेन्शन आहे. ते पुस्तक आहे एक इंडस्ट्रियल ऍग्रिकल्चरल टेस्टामेंट म्हणून, तर ते डॉक्टर हार्वर्डचं त्यांचं पुस्तक आहे. सो त्यांनी इनफॅक्ट भारतामध्ये येऊन तसं रिसर्च केलं, आणि दॅट बुक बिकम द बायबल ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. तर त्याच्यात त्यांना पाठवलं होतं की तुम्ही भारतात जाऊन स्टडी करा फार्मिंगचा, आणि त्यांना इम्प्रूव्ह करा. त्यांनी ते इंदोर मेथड्स बघितली, अभ्यासली, आणि त्यांना असं जाणवलं की दिस इज द बेस्ट इकोसिस्टम फॉर अ फार्मिंग. या भारतामध्ये केली जाणारी शेती, याच्यामध्ये काहीच बदल करण्याची गरज नाही. तर त्याचं कारण असं की शेती केली जाते, त्याच्याबरोबर अॅनिमल्स आहेत. अॅनिमल्स कुठले आहेत तर बैल, गाय आहेत. तर तिकडे अमेरिकेमध्ये डुक्कर आहे किंवा कोंबड्या आहेत. आणि हा जो सगळी सिस्टम आहे, ही एकमेकात गुंतलेली अशीच अशीच आलेली नाहीये. बैल फॉर एक्झाम्पल, तिकडे हॉर्स पण वापरायचे पूर्वी. तर हॉर्स हे सगळे मेन्शन इज देअर इन दिस बुक. तर ते नांगरायला, समजा शेत नांगरायला म्हणून त्यांचा वापर व्हायचा. त्यांचं जे वेस्ट असायचं ते खत म्हणून जायचं. त्या खतावरती आळ्या यायच्या, त्याच्यावर कोंबड्या फीड व्हायच्या, आणि असं सगळं पूर्ण एकमेकात गुंतलेलं ते छान सायकल होतं. तर इंडस्ट्रियल फार्मिंगनी काय केलं की पहिली तर गोष्ट, आमच्याकडे एवढं मोठं करायचंय की तिथे घोडे पुरणारच नाही, कारण आमच्या ह्यूज मध्ये आम्हाला प्रोड्यूस करायचंय. सो रिप्लेस देम विथ ट्रॅक्टर.
तर पहिले तर तुमचे सगळे अॅनिमल्स असे एकानंतर एक पुढे उडत गेले, त्या सायकल मधनं निघून गेले. मग ते खाणार तर होतो आम्ही, म्हणजे आम्हाला कोंबडी तर खायची आहे, आम्हाला हे तर खायचंय. ओके, वी विल हॅव अ सेपरेट फार्म. अँड दॅट इज हाऊ इट बिकम एन फार्म बिकेम एन इंडस्ट्री. अँड ऑल्सो द अॅनिमल मॅन्युफॅक्चरिंग, ऍक्च्युली अॅनिमल मॅन्युफॅक्चरिंग बनलं, जिकडे असेंब्ली लाईन मध्ये गुरं वाढली, त्यांचं कटिंग झालं आणि ते दे वेर फेड. नो, त्याच्या प्रोसेसमध्ये असं झालं की मग त्यांना फीड काय करायचं, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पॅस्चर्स अवेलेबल नाही आहेत. सो अरे मका आहे ना, सो मक्याचे पुन्हा म्हणजे कोंबडीला सुद्धा मक्याचं इट दे वर फेड विथ द कॉर्न आहे. दे आर स्टील, आय मीन इव्हन इन इंडिया असंच आहे सिच्युएशन. आणि एक जी नॅचरल इन्स्टिंक्ट असते, म्हणजे कोंबडीला तुम्ही बघाल जर नॅचरली खाताना, तर ती पेक करते आणि पायाने असं हे करते आणि अगेन शी इज पेकिंग. ते गेलं सगळं. शी हॅज टू ईट देअर अँड डाय अँड इन अ कन्फाईन्ड स्पेस. सो त्याच्यामुळे काय झालं की इव्हेंच्युअली द कोंबडी वॉज प्रोड्यूस आउट ऑफ कॉर्न. सो ही सगळी बॅकग्राऊंड मध्ये जेव्हा तो खायला जातो, म्हणजे आता तुम्ही पण तुम्हालाही माहिती झालं, आपण पण जेव्हा कुठे खायला जातो तेव्हा हेच सगळे विचार डोक्यामध्ये येतात. सो तो म्हणतो, तो मुलगा त्याला त्याचा मुलगा, लेखकाचा मुलगा त्याला म्हणतो, अरे डॅड, आय एम गोइंग टू हॅव चिकन नगेट्स. दे हॅव इंट्रोड्यूस न्यू चिकन नगेट्स अँड विथ कोला. सो ही आस्क हिज सन, त्याने खाल्ल्यानंतर, डज इट टेस्ट लाईक चिकन? अँड द सन वॉज बॅफल्ड. ते म्हणलं, अरे काय विचारतोय? नो, इट टेस्ट लाईक नगेट्स. सो तो म्हणतो की ही वॉज ऍक्च्युली इटिंग कॉर्न विथ अ कॉर्न. कारण का, तर चिकन इज मेड ऑफ कॉर्न. तुमचा जो कोला आहे त्याच्यामधला जो हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप आहे, HFCS, दॅट इज मेड ऑफ कॉर्न. सो ही वॉज ऍक्च्युली हॅव्हिंग लंच विथ कॉर्न विथ अ कॉर्न. सो हे एवढं म्हणजे एवढा मोठा चेंज झाला बिकॉज ऑफ दिस फॅक्टरी अप्रोच टू द फार्मिंग. मग त्यांनी त्या ऍक्च्युली फार्म मध्ये गेला तो, त्या त्या जे इंडस्ट्रियल फार्मर होते त्याच्याबरोबर त्याच्यावर त्यांचं प्रोडक्शन बघितलं की हाऊ दे आर डुईंग इट. ते डिझेल जाळून एका टोकापासून जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत पाठवतात, आणि प्रचंड प्रमाणात पेस्टिसाइड, फर्टिलायझर, टू एन्शुअर दॅट देर इज अ मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी फ्रॉम द हे. तो पोषण मूल्य, न्यूट्रिशन हा प्रकार निघून गेला, कारण एव्हरीबडी वॉज आफ्टर प्रोडक्शन ऑफ लार्ज क्वांटिटी, टन्स. मी एवढे टन बनवलंय, मी एवढे टन बनवलं. क्वालिटी वॉज म्हणजे त्याच्या मोठा केवढा कॉर्न, छोटा कॉर्न विथ द न्यूट्रिशन व्हॅल्यू वॉज रिप्लेस विथ द बिगर कॉर्न, बिकॉज द टनेज वॉज बिगर. And eventually, obvious, impact was on the health of American people. And same is philosophy. Philosophy is followed across world. And the American giants, of course, they make sure that they are entering everywhere. So त्यांनी पण एंट्री केली आणि सगळीकडे हा इम्पॅक्ट झाला. सो हा त्यांनी एक एक त्यातला जो बैल एक होता, एक बिग हे, त्याला त्यांनी फॉलो केलं, त्याचा नंबर पण त्यांनी दिलाय की मी त्याला फॉलो केलं, तो कसा चरत होता. आणि मग इव्हेंच्युअली ही वेंट इन टू अ स्लॉटर हाऊस आणि त्याचं हे झालं. सो ते काय तो खात होता, हाऊ इट वॉज नॉट सो सायंटिफिक. कारण इवन अॅनिमल्स, म्हणजे स्पेशली जे ग्रास खाणारे अॅनिमल्स आहेत, त्यांना एक स्पेशल हे असतं की त्यांना ग्रास खाल्लेलं खाऊन ते नंतर ते रिग्रेट करतात आणि मग नंतर चरवण करत बसतात. पण इकडे काही सोयच नाही, कारण इकडे यू हॅव अ कॉर्न बेस्ड प्रोडक्ट्स विच आर अवेलेबल अँड विच आर फेड. द रिझन इज दे वॉन्ट टू इन्क्रीज द वेट ऑफ द काऊ ऑर बफेलो. आणि जसं वेट तसं वाढेल, इट इज गुड फॉर द मॅन्युफॅक्चरर वॉज मॅन्युफॅक्चरिंग बफेलोज अँड थिंग्स लाईक दॅट. सो हा फर्स्ट पार्ट झाला. आता सेकंड पार्ट मध्ये तो जोएल सलॅटिन नावाच्या एका ग्रास फार्मर, म्हणजे ऑर्गॅनिक फार्मरकडे जातो. त्याला तो फोन करतो, कारण ही हॅज हर्ड अबाउट जोएल सलॅटिन आणि अबाउट हिज हिज फार्म. आणि त्याच्यानंतर तो त्याला सांगतो की अरे, आय हॅव हर्ड अबाउट यू, कॅन यू फेडेक्स मी मीट? आय हॅव हर्ड अबाउट यू. तो म्हणतो नाही. तो म्हणतो, अरे डोंट वरी, मी म्हणजे माझं फेडेक्स मध्ये अकाउंट आहे, सो यू डोंट हॅव टू पे. तो म्हणतो, पण पेचा प्रश्नच नाही, मी तुला, आय एम नॉट गोइंग टू बर्न द डिझेल. सो रूल्ड आउट, आय एम नॉट गोइंग टू सेंड आउट ऑफ हे. तुला जर पाहिजे तर तू इकडे ये आणि तुला मी देतो खायला.
तर ते दॅट रिअली इंटरव्ह्यूड हिम की अरे हा खरंच काहीतरी वेगळं सांगतोय. म्हणजे ही वॉज अवॉइडिंग द फूटप्रिंट ऑफ डिझेल बिकॉज ही कॉल्ड हिमसेल्फ फॉर ऑर्गॅनिक फार्मर. सो त्याला जे काही विकायचं होतं ते आपल्या जवळपासच्या आसपास लोकांनाच विकायचं होतं. तो ही वॉज डेड अगेन्स्ट, ही हॅड दॅट कन्सेप्ट क्लिअर इन हिज माइंड की मी ऑर्गॅनिक फार्मिंग करतो. त्याच्यानंतर तो जोएल सेलाटिनच्या फार्मवर गेला, लेखक गेला, आणि देन द होल प्रोसेस वॉज सीन की ते कसे अॅनिमल्स आणि हे कसे करतात. त्यांचं स्लॉटरिंगचा टाइम ठरलेला आहे. म्हणजे जर मला चिकन खायचं आहे जे रेंजमध्ये रेंज फेड आहे किंवा पॅश्चर फेड आहे ते असं, तर मी त्याचं टायमिंग काय असेल, मी अमुक एक टाइम मध्ये ह्यांचं हे करणार नाही, कारण त्यांचं प्रजनन होतं. त्याच्यानंतर त्या अवेलेबल फार्म मध्ये त्याचंच प्रोडक्शन होतं, जे ते फार्म जे आहे ते स्वतःला पण फीड करतं, ह्युमन्सला पण फीड करतं आणि अॅनिमल्सला पण फीड करतं. आणि हे असं एकमेकाशी इंटरडिपेंडंट असं सायकल आहे. हे फार छान त्यांनी रंगवलंय की किती मस्त आहे. आणि त्याचं त्या फार्मचं नाव पॉलिफेस फार्म. तर तो जोएल सलॅटिन म्हणतो की त्याला विचारलं की अरे हे जास्त प्रोडक्शन असं नाही का तुला वाटत की जास्त प्रोडक्शन करायला पाहिजे, ते कम्पेअर टू इंडस्ट्रियल फार्मिंग तुझं होत नाहीये. तर तो सरळ सांगतो की आपल्याला जास्त अन्न म्हणजे निसर्गात तीन गोष्टींची कमी: टॉप सॉइल, प्रोडक्टिव्हिटी अँड लेस लाईफ. ही त्याचं फंडामेंटल्स एकदम क्लिअर होते. सो ही सेड आय एम नेव्हर गोइंग टू. आणि त्याची जी क्वालिटी होती ती एवढी फेमस होती की त्याचे प्रोड्यूस आलं की आजूबाजूच्या गावागावामधनं सगळे गाड्या घेऊन यायचे, त्याच्या फार्मवर यायचे, त्याच्या जास्त पैशांनी द्यायचे. एक एक छान एक्झाम्पल सांगतो. अं, किती वाजले? 4:30. ओके. सो त्याच्यामध्ये त्याचा भाऊ आहे. तो भाऊ अंडी विकत असतो. आणि ती अंडी विकायला जाताना त्याची एवढी स्मार्ट टेक्निक होती, कारण त्यांची जी अंडी होती ती चिकन वेअर फ्री रेंज चिकन. त्यांना मुक्तपणे हे होतं फार्म मध्ये जाऊन, बिकॉज ऑफ द सेम इश्यू की त्यांचा वेस्ट वॉज बेसिकली मॅन्युअर फॉर द फॉर द फार्म. अँड दे वेर पिकिंग अप द ऑल द अनवॉन्टेड हे बेसिकली तुमचे जे किडे असायचे ते किडे खायचं काम चिकन करायचे. सो दे वर हायली प्रोटीन फेड फिल्ड एग्स. So what he used to do is he used to earn extra bit of cents on that. So समजा एक पॉईंट $1.75 जर बाजारात अंडी अवेलेबल आहेत, ही विल सेल इट मे बी $1 मोर. आणि हाऊ ही वुड अर्न, तर तो त्या माणसांना सांगायचं नाही तर कोणाकडे जायचं, तर जवळपासच्या सगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन शेफला सांगायचं. आणि तो शेफशी बोलताना असं सांगायचा की आमचं असं पॉलिफेस फार्म आहे, आणि एकीकडे असं अंड फोडायचा आणि त्यातला जो बलक आहे त्याने असं खेळायचा या हातातून ह्या हातात, आणि शेफ त्याचं बोलणं विसरून जायचा. आणि तो बघायचा की अरे बाबा हे काय प्रकार आहे, एवढा सॉलिड हे आहे आणि त्याचा कलर एवढा डार्क आहे. सो ही दे यूज टू अंडरस्टँड व्हॉट कॅन बी मेड आउट ऑफ दिस. आणि हे, आणि त्याला ते पैसे द्यायचे. सो इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी की आणि रिअल म्हणजे हे आहे की हे पण फरक जाणवू शकतो की आपण जे फूड खातो त्याच्यामध्ये काय आहे. आणि जो लास्ट पार्ट आहे दॅट इज अबाउट परफेक्ट मील. तो म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे, पण मी आय वुड रेस्ट्रिक्ट की दुसऱ्या पुस्तकाबद्दल पण बोलायचं आहे आणि इट शुड नॉट बिकम टू लॉंग. पण शेवटी त्यांनी परफेक्ट मील असं एक हे ठेवलंय की ही डिसाइड्स टू हॅव ए फॅमिली हे. आणि मग ते ऑर्गॅनिक ते फूड सगळं शोधतो. नंतर त्यांनी हंटिंग केलं. टू सी द हंटिंग गॅदरिंगच्या वेळी कसं व्हायचं, तर तिकडे अमेरिकेत अजूनही वाईल्ड बोर्स आणि हे सगळ्याचं हंटिंग होत होतं. त्यांनी ते ऍक्च्युली त्या लोकांबरोबर जाऊन हंटिंग करून बघितलं की कसं काय होतं, कसं अॅनिमल्सना करायचे. आणि देन हाऊ इट इज टेस्ट कशी बदलते त्याची, त्या फूडची टेस्ट कशी बदलते, जे नॅचरली ग्रोन आणि ऑर्गॅनिक बनवलं असतं त्याची टेस्ट कशी बदलते. आणि देन इव्हेंच्युअली ही हॅज दॅट्स अ अमेरिकन व्हर्जन ऑफ परफेक्ट मील. सो त्या तीच गोष्ट आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे, जी मी खोत सरांच्या ह्याच्यामध्ये पण शिकलो. तर त्याचं एक डेफिनेशन मी बनवली, ती मी मे बी टाइम मिळाला तर आपण शेवटी आय विल ट्राय टू प्रेझेंट इट. सो दॅट्स अबाउट द फर्स्ट बुक. आय होप आय एम इन टाइम. आणि त्याचं साधारण पेजेस म्हणजे ओके, आय जस्ट क्विकली रन थ्रू द मेजर कंटेंट्स. सो फर्स्ट इज इंडस्ट्रियल कॉर्न. सेकंड आणि त्याच्यामध्ये मग सब सब बरेच हे आहेत की प्लांट, मग फार्म, द एलिव्हेटर अँड सो ऑन. त्याच्यानंतर सेकंड मेजर पोर्शन इज पॅस्टोरल ग्रास.
अँड द थर्ड वन इज दी पर्सनल, द फॉरेस्ट. सो आणि त्या सगळ्यात शेवट त्यांनी परफेक्ट मील असं म्हणून त्यांनी ते त्याचा शेवट केलाय. सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट बुक. सेकंड बुक जे आहे ते शेतापासून ताटापर्यंत. आय थिंक गुरुदास सरांचं हे बुक आहे. आणि अन्नाचा प्रवास शेतापासून ते ताटापर्यंत कसा होतो. आणि दोन्ही पुस्तकामध्ये वन थिंग आय रिअली लाईक इज दॅट दे बोथ द रायटर्स आर व्हेरी पॅशनेट अबाउट दिस सब्जेक्ट. म्हणजे हा पण खूप असा पॅशनेट आहे की अमेरिकन हेल्थ सिस्टम कशी मेस्टअप झाली. आणि हाऊ हाऊ मी मगाशी म्हटलं तसं की मलाही हा प्रश्न पडला की अरे, आपण ह्याचा कधी विचारच केला नाही. आपण काय खातो आणि ह्याचा कधी विचार करत नाही. आपण वी आर सो पर्टिक्युलर अबाउट अवर ब्रँड ऑफ कपडा कुठला वापरायचा, शूज कुठले आणायचे, कुठून मॅन्युफॅक्चर्ड आहे हे. बट वी वॉन्ट टू ऑर्डर अ डाल, वी जस्ट से अरे डाल पाठवून दे. आणि कुठे म्हणजे दॅट इज गोइंग टू इव्हेंच्युअली बिकम अस, म्हणजे आपले बनणार, त्याची आपली हेल्थ बनणार आहे. सो वी स्पेंड सो मच मनी ऑन मेडिकल इन्शुरन्सेस. आपण प्रोव्हिजन करतो. अ टिपिकल मॅन वुड पर्सन, म्हणजे जो एम्प्लॉईड आहे तो ही विल डेफिनेटली सी की मला फ्युचरमध्ये लागणारच आहे की पैसे मला मेडिकलला लागणार, त्याच्यासाठी सेव्हिंग करा, त्यासाठी तो तो आयुष्यभर मरतो. सो बट वी नेव्हर थिंक की अरे, आपण त्याच्यापेक्षा आपण थोडंसं जेवणामध्ये पण चेंज करून बघूया का, कारण विच इज मेकिंग अस, म्हणजे ते अन्न म्हणून आपण कधी म्हणजे मेडिसिन म्हणून बघतो का. ऑफकोर्स इट इट डझंट मीन दॅट वी कॅन इग्नोर मेडिसिन, ऑब्व्हियसली नॉट. जेव्हा माणूस आजारी पडतो त्याला मेडिसिन घेणं हा याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. हॅव्हिंग सेड दॅट आपल्या हेल्थसाठी हे खूप इंटरेस्टिंग बुक आहेत की जे आपल्याला इंट्रोस्पेक्ट करायला लावतात की व्हॉट वी आर इटिंग. आणि आतापर्यंत खाताना आपण प्रत्येक गोष्ट खाताना आपण कधीच विचार केला नाही की यार हे माझ्या शरीराला आपण घालतोय, ते खरंच घालतोय का नाही. सो शेतापासून ताटापर्यंत याच्यामध्ये कसं आहे की हे टिपिकल, म्हणजे ज्यांनी हुएवर हॅज रेड गुरुदास अँड अटेंडेड इट इज लेक्चर, इट इज डेटा बेस्ड. आणि ते नुसतं असं मत मांडत नाही की मला असं वाटतं, असं नाहीये. इट इज डेटा. दिस इज फ्रॉम द वेबसाईट, दिस इज फ्रॉम दिस डेटा. आणि असं त्या बेसिसवरती त्याने पूर्ण अनालिसिस केलंय. आणि दॅट इज अगेन यू कॅन सी इज व्हेरी व्हेरी पॅशनेट अबाउट इट. त्यांनी असं म्हटलंय की त्याच्या प्रस्तावनेत की माझ्यासारख्या इतर सामान्य शहरी ग्राहकाला शेतीची अर्थव्यवस्था, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि सरकारने उचललेली पावले याचा बोध व्हावा, यासाठी सोप्या भाषेत पुस्तक लिहावे, हे अनेक दिवस माझ्या मनात होते. आज या पुस्तकातून त्याची पूर्तता झाली आहे. पुस्तक वाचून ग्राहक या नात्याने शेतकऱ्यांचे ओझे हलकं करण्यास मदत झाली तर माझा उद्देश साध्य झाला, असं याचं मला समाधान होईल, असं डॉक्टर गुरुदास यांनी म्हटलंय त्यांच्या पुस्तकामध्ये, प्रस्तावनेमध्ये. सो व्हॉट आय लाईक अबाउट दिस बुक, अगेन आय विल से की हे टिपिकल गुरुदास वे ऑफ डॉक्टर गुरुदास वे ऑफ रायटिंग. प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन, आणि सगळ्यात शेवटी त्याचे पर्याय, व्हॉट आर द सोल्युशन्स अवेलेबल, हे हे या पुस्तकाचं स्वरूप आहे. आणि अनुक्रमणिका जर क्विकली सांगायची तर याला प्रस्तावना बऱ्याच खूप चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांनी दिली आहे. मला वाटतं दिलीप कुलकर्णी सरांची आहे, त्याच्यानंतर अच्युत गोडबले सरांची, अतुल देऊळगावकरांनी त्याच्याबद्दल लिहिलंय प्रस्तावनेमध्ये. तर अनुक्रमणिकेमध्ये विषय प्रवेश, गोष्ट चिखलठाण्याचे एक त्यांनी लाईव्ह एक्झाम्पल दिलंय शेतकऱ्याचं. त्याच्यानंतर शेती आणि मानव, दारिद्र्य, विषमता आणि शेतकरी, भारतातील शेतीची अर्थव्यवस्था, शेतकरी आत्महत्या, लोकसंख्या, अन्न पुरवठा आणि हरित क्रांती, हरित क्रांतीचे सामाजिक आणि पर्यावरणीय परिणाम, शेती तोट्याचं गणित, शेतीचे खरे लाभार्थी कोण, पाणी नक्की मुरतंय कुठं, मांसाहाराची शेती, पशुखाद्य, चारा शेती, भारतातील शेती कशी असावी, ग्राहक आणि शेतकरी. आणि तिथे त्यांनी अनेक सोल्युशन्स दिलेत. सो हे मला खूप म्हणजे माझ्या काय म्हणतात त्याला जवळचा विषय वाटला. कारण जेव्हा मी हे पहिली गोष्ट वेन आय रेड अबाउट दिस बुक आणि स्टार्टेड रिडिंग अबाउट इट, लर्न फ्रॉम खोत सर. सो आय फेल्ट दॅट की हे म्हणजे आपल्याशी निगडीत आहे आणि हे इग्नोर्ड सब्जेक्ट आहे आणि आपल्या फॅमिलीशी निगडीत आहे. आणि हाऊ कॅन वी इग्नोर दिस, म्हणजे इतकी मोठा गोष्ट. मी आय कॉल माय सेल्फ अ नेचर स्टुडंट, नेचर लव्हर. आणि द मोस्ट इम्पॅक्ट जो झालेला आहे तो फार्मिंगमुळे झालेला आहे निसर्गावरती. दुसरी गोष्ट अशी की आपण शेतीप्रधान देश म्हणतो. म्हणजे मी जस्ट गंमत म्हणून सांगतो की मी
मी जात असतो फार्मवर. माझं स्वतःचं फार्म नाही, सो आय एम नॉट अन एक्सपर्ट. सो याच्यामध्ये कोणी शेतकरी किंवा करणारे असतील तर प्लीज मला माफ करा, मी काय चुकीचं बोललो असेल तर. पण मी जेव्हा शेतावरती म्हणजे जात असतो, मी खोत सरांच्याकडे पण जातो आणि त्यांच्या पण शेतामध्ये आवड म्हणून काम करतो, कारण माझं स्वतःचं अजून तरी शेत नाहीये. बट आय लाईक टू गो टू व्हेरियस फार्म्स फॉर स्टडी आणि टू अंडरस्टँड अँड एन्जॉय हे. तर मी तिकडच्या शेतकऱ्यांशी किंवा तिकडच्या लोकल किंवा माझे पण मित्र आहेत कोल्हापूर सांगली साईडला. आमचं गाव सांगलीच होतं, त्यामुळे त्या त्या मित्रांशी बोलतो आणि मी त्यांना सहज विचारतो की तुम्हाला म्हणजे बाकीचं तर ठीक आहे, हे सगळं शेतीचं गणित अमुक तमुक इश्यू आहेत, पण फार्मिंग करताना तुम्हाला कसला त्रास सगळ्यात जास्त होतो. आणि त्यांनी सांगितलं नंबर वन अॅनिमल कोण आहे, तर मोर. काय, भारताचा राष्ट्रीय पक्षी हा शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा दुश्मन. आणि आपण म्हणतोय हा शेतीप्रधान देश आहे. तो म्हणजे आय एम नॉट अगेन्स्ट एनिथिंग, बट आय एम जस्ट सेईंग की हे किती पॅराडॉक्स हे आहे, कॉन्ट्राडिक्टरी आहे हे, असं असं वाटतं. तर मग मी त्यांच्याशी गप्पा मारताना मी म्हटलं की अरे शेती म्हणजे शेतकऱ्याची हालत खराब आहे, असं काय असं वगैरे. ते मग त्यांचं बऱ्याच लोकांचं जे शेताशी रिलेटेड नाही, म्हणजे एक माझ्यासारखी माणसं ज्यांना एक टिपिकल शहरी मेंटॅलिटी आहे आमची. म्हणजे काय सांगतो, सगळं गव्हर्नमेंटने दिलेलं आहे आणि त्यांचं माजून ठेवलंय, त्यांना सगळे पैसे मिळतात, काय नाही, त्यांची कर्ज माफ होतात. तर हे जे सगळे कन्सेप्ट आहेत ना, हे सगळे या एका पुस्तकाने सगळे तुमच्या क्लिअर होतात की शेतीमध्ये सगळ्यात जो मार्जिनलाइज माणूस आहे तो फार्मर आहे. आणि त्याचं कारण असं की देर आर व्हेरियस रिझन्स फॉर दॅट. आणि द फर्स्ट रिझन इज ऑफकोर्स द हरित क्रांती. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं असं मी म्हणेन. आणि त्याच्यानंतर जमिनीचे वाटे झाले भावाभावात. बहिणीने पण आता वाटे मागायला चालू केले, पण मग सासरच्याकडनं त्यांना प्रेशर यायचं की तू तुझा वाटा माग. मग भावाभावात भांडणं झाली, एकमेकाचे तोंड बघेनासे झाले. आणि म्हणजे आय एम जस्ट गिव्हिंग वन एक्झाम्पल, बट असे असे बरेच इश्यूज आहेत की ज्याच्यामुळे शेती बिकम अनवायबल. म्हणजे इनपुट्स वाढले, सगळे डिसाइडेड बाय दिस कंपनीज, की तुमचं जीएमओ आलं, त्याच्यानंतर पेस्टिसाइड आलं, बियाणं कुठून घ्यायचं हे आलं. सो शेतकऱ्याला पहिली गोष्ट गणितच समजत नाही मला. म्हणजे हे गुरुदशा याच्यात पण आहे की त्यांना बेसिक त्यांना नॉलेजच नाहीये की मी तुम्ही जर विचारलं तर तुझ्या वर्षाचा शेतीचा खर्च किती, सांगू नाही शकणार. मग ते तिथपासूनच सुरुवात आहे. आणि मग त्यांना ते बियाणं देणारी कंपनी एक, म्हणजे तुम्ही जर हे वाचलं तर जीएमओ इज अ बेसिकली जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. इट इज अ मिक्सचर ऑफ अ प्लांट अँड अन अॅनिमल. हे त्याचं त्याचं जे त्याचं जनुक त्यांनी मिक्स केली. सो यू कॅनॉट इव्हन कॉल इट एज सीड. सो दॅट्स वाय इट्स कॉल्ड जीएमओ. आणि त्याला मग त्यांनी पहिले म्हटलं होतं की ह्याला पेस्टिसाइड लागणार नाही, पण इव्हेंच्युअली पेस्ट क्रिएटेड रेजिस्टन्स टू दॅट. आणि मग 2-3 वर्षामध्ये त्यांना समजलं की पेस्टिसाइड तर लागणार. सो टुडे द सिनेरिओ इज जीएमओ बनवणारी कंपनी मॉन्सॅन्टो आहे. पेस्टिसाइड आणि विडीसाइड बनवणारी कंपनी बायर आहे. अँड नाउ बायर हॅज टेकन मॉन्सॅन्टो. सो इव्हेंच्युअली वन कंपनी इज प्रोव्हाइडिंग दिस एंटायर थिंग. दे आर कंट्रोलिंग. बरं, बियाणं असं आहे जीएमओ की तुम्ही तेव्हा जेव्हा तुम्ही वापरता, यू कॅनॉट रियूज. त्याच्यामधनं जे येणारी पिकं आहेत त्यातलं बियाणं तुम्ही परत वापरू शकता. म्हणजे जो देशी वाण जो प्रकार होता, त्यांना पहिले संपवायचंय. कारण देशी वाण हा तुमच्याकडे एकदा एकदा ते आलं ते सायकल होत राहतं. सो त्यामुळे हे भयंकर म्हणजे हे जे सायकल आहे, म्हणजे ह्या सायकलमध्ये काय काय आहे. एक तर खर्च, एनॉर्मस खर्च. त्याच्यानंतर लॉजिस्टिक. म्हणजे मी जर आज टोमॅटो प्रोड्यूस केले, तर माझ्या दरवाजात मी कुठेतरी एका रिमोट लोकेशनला आहे, महाराष्ट्र बद्दलच बोलूया फॉर द टाइम बिंग, बिकॉज आय डोंट नो द अदर स्टेट्स. सो मी कुठल्या तरी एका रिमोट लोकेशनला आहे, मला मी टोमॅटो बनवले आज, आता माझं रेडी होतंय, मला उद्या आता हे गेलेच पाहिजे. तर मला एक गाडीवाला येतो, तो सांगतो की बाबा रे, मी तुला 2 किंवा 3 रुपये देईन, तुला घ्यायचं तर घे, ना तर सोडून दे, मला भरपूर आहेत. आणि देन द फार्मर हॅज नो चॉईस, कारण ते वेस्ट जाणार आहे. आणि मग तुम्ही बघताय टीव्हीवरती की लोकांनी फेकून दिले रस्त्यावरती, कांदे फेकून दिले. याचं कारण हेच आहे की त्यांना जो हमी भाव मिळतोय तो मिळत नाही. मग ते जे काय रेट येतात त्याला ते विकतात, कर्जबाजारी होतात. त्यांना पेस्टिसाइड वापरायला लागतं, त्यांची हेल्थ खराब होते. दे आर डिपेंडेंट ऑन बियाणं, की ते बियाणं पण एकाच माणसाकडनं एकाच कंपनीकडनं घ्यायचं. आणि हवामान बदल हा एक मोठा इम्पॅक्ट. त्याच्यामुळे पिकाची गॅरंटी नाही, येईल का नाही येईल हे सगळं
कर्जबाजारी झाल्यानंतर मग मला मिळेल की नाही, हे पीक मिळेल की नाही ह्याची पण गॅरंटी नाही. सो द एंटायर सायकल शेतापासून ताटापर्यंत त्याच्यामध्ये जी काही रिस्क आहे ना, ती सगळी रिस्क आपण शेतकऱ्याच्या डोक्यावर घातलेली आहे. आणि तो आपला अन्नदाता आहे. सो आपण वी आर कम्प्लिटली हॅव बिकम, म्हणजे वाय आय एम सेईंग दिस, मला ऍप्लिकेबल आहे. मे बी सम ऑफ यू आर ऑलरेडी वर्किंग इन दिस फील्ड और दिस थिंग, सो प्लीज डोंट गेट मी रॉंग. हे जे काही मी बोलतोय हे माझ्यासाठी बोलतोय की वी आर लिस्ट बॉदर, कारण मला सकाळी 9:02 ची गाडी पकडायची आहे आणि मी शेतकऱ्यांचा कुठे विचार करू. पण इव्हेंच्युअली वाय आय एम वरीड इज बिकॉज पुन्हा शेवटी माझी हेल्थ त्यामुळे खराब होतीये, मी जे खातोय ते, माझ्या फॅमिलीची हेल्थ खराब होते. त्यामुळे आपण हे इग्नोर करू शकत नाही, हे आता समजून चुकलेलं आहे. सो यू हॅव टू सपोर्ट दिस सिस्टम. सो शेतकरी आत्महत्या याच्यावरती खूप त्वेषाने डॉक्टर गुरुदास यांनी लिहिलं याच्यामध्ये की शेतकरी आत्महत्या म्हणजे मोस्टली कापूस बनवणाऱ्या ज्या प्रोड्युसर, म्हणजे कॅश क्रॉप्स, थोडक्यात काय तर कॅश क्रॉप बनवणारे शेतकरी हे मॅक्झिमम आत्महत्या करतात. आणि त्याचं कारण मी वरती सांगितलं तसं की बँक म्हणते तुझे पेपर दे, मग त्याच्यापेक्षा जाऊ ना सावकाराकडे, सावकार म्हणतो दे ना तुझी जमीन गहाण ठेव आणि घेऊन जा पैसे, आत्ता घेऊन जा, तुला किती पाहिजेत, 50,000 आत्ता, तुला सकाळी सांगितलंस की दुपारी 1 तासात तुला पैसे देतो जाऊ. त्यामुळे दे अवॉइड गोइंग टू द बँक, दे गो टू सच पीपल. त्यांची कर्जबाजारी होते. आणि इव्हेंच्युअली म्हणजे तुम्हाला जर त्याच्यात उल्लेख केलेला आहे, पण मला ते आज आवर्जून आय वुड लाईक टू मेन्शन अबाउट इट, की पेस्टिसाइड basically kills the digestive system of the pest. That's a poison. And poison doesn't understand, it cannot differentiate between, poison is poison. त्याला प्लांट असू दे, अॅनिमल असू दे, माणूस असू दे. जेव्हा शेतकरी पेस्टिसाइड पितो तेव्हा त्याची सिमिलर सिस्टम होते की त्याच्या आतमध्ये रक्त, त्याचं सगळं रक्त बाहेर येतं, तो गडाबडा जमिनीवर लोळत असतो. इट इज अ व्हेरी व्हेरी पेनफुल डेथ. आणि त्याच्या आजूबाजूचे लोक, फॅमिली मेंबर्स कॅनॉट डू एनिथिंग अबाउट इट. दे आर सिम्पली वॉचिंग की तो आता तो एक 10 मिनिटं खळबळून ओरडाओरडी करून, प्रचंड आरडाओरडी करून तो मरेल. अँड दॅट्स हाऊ इट डाईज. आता त्याची जी हे आहे, म्हणजे आयरन इज व्हेरी व्हेरी सॅड, की आयरन इज त्याच्या तिथे संपत नाही. दॅट इज नॉट द एंड ऑफ इट. तो त्याचं नाव जमिनीवर असेल तर तो शेतकरी, ती शेतकरी आत्महत्या. त्याचं जर नाव जमिनीवर नसेल तर ती शेतकरी आत्महत्या नाही. आता त्या पुस्तकामध्ये गुरुदासनी हे खूप प्रभावीपणे खूप ह्यांनी मांडलंय की एका शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली कारण माझ्या बाबांच्या डोक्यावर कर्ज आहे. आता त्याला तुम्ही काय म्हणा. सो हे खूप म्हणजे हे कॅश क्रॉप वाले खूप मोठा प्रश्न आहे. दर अर्धा तासाला शेतकरी आत्महत्या होते असं म्हणतात, पण दॅट इज रजिस्टर्ड शेतकरी आत्महत्या. दॅट इज नॉट द वन पीपल आर डाईंग मच मोर, कारण ते पोलीस पण हतबल आहेत, कारण पोलिसांना असे डायरेक्शन आहेत की आत्महत्या लिहिताना शेतकरी आत्महत्या ज्याला कॉम्पन्सेशन द्यायचं आहे, सो जर त्याचं नाव जमिनीवर असेल तर तो शेतकरी, नाही तर नाही. आणि तुम्हाला माहितीच आहे की मोस्टली इट इज नॉट, कारण मोस्टली पब्लिक हे करत असतात. तर तो एक शेतकरी आत्महत्येचा विषय खूप एक प्रभावीपणे या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. जरूर वाचा पुस्तक हे. त्याच्यानंतर एक अतिशय अनदर इंटरेस्टिंग थिंग म्हणजे लोक देशप्रेम वगैरे म्हणतात आणि त्याच्याबद्दल आपण नेहमी 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला झेंडे टाकतो आणि हे करतो, पण ह्याच्यामध्ये तोही एक मुद्दा आहे, आभासी पाणी, व्हर्च्युअल वॉटर. म्हणजे तुम्ही जेव्हा शुगर किंवा तत्सम जे पिकं आहेत विच कन्झ्युम्स मोर वॉटर, सो समबडी एक्सपोर्ट झाला, आपल्या भारताचा एक्सपोर्ट वाढला, सो वी आर व्हेरी हॅपी. पण तुम्ही जर बघाल ते द पीपल हु आर इम्पोर्टिंग इट दे आर व्हेरी स्मार्ट. दे आर इम्पोर्टिंग वॉटर ऑफ युअर कंट्री. सो हा एक खूप छान मुद्दा याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे, तो पण हे होते. आणि या सगळ्या सायकलमुळे म्हणजे मी जे आता मांडलं की ते त्याच्यामुळे शेती अशक्य होत चालली आहे. आणि हे खूप डेंजरस आहे. तुम्ही जर उबेर, ओला या लोकांकडे जर हे कराल, आता 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 ते सगळे, मला वाटतं एक आता गुरुदास आणि खोत सरांची एक डॉक्युमेंटरी आली आहे सह्याद्री वरती, ती पण जरूर बघा. पाहिजे मी तुम्हाला परत यांना रिक्वेस्ट करेन ती टाकायला. तर त्याच्यामध्ये त्यांनी हे पूर्ण ऍक्च्युअल दाखवलंय आणि मी खरंच जाऊन तिथे बघून आलो. आणि तिथे शेतामध्ये काम करणारा शेतकरी आहे जो डेली वेजेस वरती तिकडे काम करतोय. आणि त्याला अशी बोलता बोलता मला त्यांनी सांगितलं की सर तो समोर जो डोंगर दिसतोय ना, तो जवळजवळ 20 एकरचा डोंगर आहे, तो माझा आहे. आणि मग त्याला म्हटलं अरे बाबा मग तू इथे काय करतोय. तो बोलला सर मी तिथे करू शकत नाही शेती. का झालं.
तो म्हणे साहेब गवे येतात आणि माकडे येतात, काहीच राहत नाही. काही उपयोग नाही करून शेती. अरे म्हटलं गवे आणि माकडे तुझ्या इथे तिकडे ह्याचं तर आंबा घाटाच्या तिकडे जंगल आहे इथे. तो म्हणतो साहेब काय झालेलं आहे, कोणी फार्मिंग बंद केलंय, लोकांना परवडत नाही, मग त्यांनी ग्रेझिंग चालू केलंय, दूध व्यवसाय चालू केलेला आहे. दूध व्यवसायासाठी लोक डोंगर जाळतात, त्यामुळे जंगलातल्या प्राण्यांना खायलाच जागा नाही. ते खाणार कुठे? मग त्यांना हिरवं शेतं दिसली की ते घुसतात. मग त्याला पूर्ण कंपाऊंड करा, तेवढं मला परवडत नाही. त्यामुळे ही ही रियालिटी आहे, जी जाऊन तुम्ही ऍक्च्युली जाऊन बघू शकता. त्या त्या डॉक्युमेंटरी पण हे आहे. तिकडे लोकांची मॅरेज होत नाही, म्हणजे लग्नच होत नाही. लग्न तर देतच नाही. कोण मुलगा काय करतो? शेती. जाऊ दे. त्याच्यापेक्षा तू काय कर, तू उबर चालव. उबेर मध्ये तो रात्री येऊन इथे नाक्यावरती आपल्या गाडीमध्ये झोपतो, किंवा एक कुठेतरी दहिसरला किंवा तुमच्या पुण्याच्या कुठेतरी एका टोकाला, पिंपरी चिंचवडला कुठेतरी एक जागा घेतो आणि तिकडे एक छोटीशी खोली घेतो. ती त्याचे भाडं देता येतं, त्याची हालत खराब होते, त्यातच त्याचं त्याचं लग्न होतं, कारण तो का आता तो शहरात राहतो. त्याच्यानंतर तो सोसायटीच्या कुठल्या तरी दरवाजात उभा असतो आणि नोकरी करतो ऍज ए हे, आणि त्याला शेती करायला तो स्वतः म्हणजे. ह्याच्यात एक फार छान उल्लेख आहे एका पिक्चरचा, तो पण बघा तुम्ही. गुरुदासनी मेन्शन केलाय त्याच्यामध्ये, की 1953 मध्ये बिमल रॉयचं पिक्चर आहे, दो बिघा जमीन. एक्झॅक्टली सेम. तुम्हाला जर शेतकऱ्याचं, इफ यू वॉन्ट टू नो अबाउट व्हॉट इज हॅपनिंग इन इन ऍटलीस्ट इन महाराष्ट्र, मला बाकीचं माहित नाही. दो बिघा जमीन, तो राजा आहे. तो तिथला राजा आहे. तो त्याला त्याची जमीन आहे स्वतःची, छोटासा तुकडा आहे, पण तो मस्त कमवून खातोय. आणि इव्हेंच्युअली इंडस्ट्रियल फार्मिंग आणि या सगळ्या गोष्टींमुळे आणि ते जे कॉन्ट्रॅक्ट आता आजकाल फार्मिंग आलंय, की तुला आम्ही पैसे देऊ, तुझी जमीन आमची, आणि तुला आम्ही फक्त फिक्स पैसे देऊ. तर तसं त्याची जमीन बळकावली जाते आणि ही बिकम्स अ बेगर इन द सिटी. सो जेव्हा ती विकायची, त्याला सांगतात की बाबा तुला पर्याय नाही. जो हे, मला त्याचं नाव विसरलं, त्याचं मेन्शन आहे. तर तो त्या माणसाला म्हणतो, अरे मेरी माँ को बेच दूं, क्या बात पूछ बोल रहा है, जमीन तो मेरी माँ होती है. तर हे जे हा जो भाव आहे, हा तुम्हाला शेतकऱ्याकडे गेल्यानंतर खरंच समजेल. म्हणजे मला असं वाटायचं की ह्या पिक्चर मध्ये पण तसं नाहीये. शेतकरी खरंच आपल्या जमिनीला आई समजतो, कारण ती तिला फीड करत असते, त्याच्या पूर्ण फॅमिलीला फीड करते. सो मग मला असं वाटलं की हे सगळं तर म्हणजे गव्हर्नमेंटचे रिलेटेड इश्यूज आहेत, की शेतकऱ्याला हमी भाव मिळणं जरुरी आहे. मग त्याच्यात पर्याय दिलेत गुरुदास सरांनी, की तुम्ही प्रक्रिया केलेले उत्पादनं ठेवा, नुसते फार्म प्रोड्यूस विकू नका. स्वतः प्रक्रिया करा. आणि मग तसे त्यांनी कम्युनिटी बनवली आहेत, त्याचे पण त्याची माहिती दिली आहे. कम्युनिटी फार्मिंग हा एक नवीन कन्सेप्ट आला आहे. हमी भाव मिळवण्यासाठी गव्हर्नमेंटनी काय करू शकते. त्याच्यानंतर सीड बँक, जे फेमस पाटील सर आहेत, जे सीड बँक हे करतात, तर ते त्याच्यासारख्या सीड बँक्स ठेवल्या. तर हे असे त्यांनी शेवटी या पुस्तकाच्या शेवटी पर्याय दिलेले आहेत. आणि पण हे सगळं म्हणजे त्यांनी जसं म्हटलं, की सुरुवातीला त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलं की ऍज ए कन्झ्युमर मी शेतकऱ्यांना काय देऊ शकतो. असं तर मला असं वाटतं की जसं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते, तशी पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि ती पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे, की हा जो आपला अन्नदाता आहे, त्याला त्याला सपोर्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो का. आणि त्याच्यासाठी थोडस म्हणजे काय करू शकतो. तर याच्यामध्ये जसं डिमांड असतो तसं सप्लाय असतो. सो आपण ब्रँडेड घेताना ती घ्यायच्या ऐवजी, आपण जर ह्या लोकांच्या कम्युनिटी फार्मिंगच्या लोकांकडनं आपण जर हे काही घेऊ शकलो, तर त्यासाठी तुम्हाला फॅमिलीची मदत पाहिजे. आणि मी म्हणजे आय रिअली अप्रिशिएट की माझ्या बायकोला जेव्हा हे सगळं समजलं आणि तिला समजावलं, तेव्हा शी वॉज द फर्स्ट वन टू चेंज व्हेर एव्हर पॉसिबल. कारण काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स असतात आणि काही ठिकाणी आपण अवॉइड पण नाही करू शकत हे खाणं. आता समजा माझा मुलगा किंवा माझी मुलगी म्हणतात की जेव्हा एखाद्या पार्टीला जातो, तर तिकडे आपण असं नाही दाखवत की आम्ही ऑर्गॅनिक वाले आहोत, आम्ही हे खाणार नाही. आता यू हॅव टू बी पार्ट ऑफ द सिस्टम आणि यू हॅव टू इट व्हेर एव्हर आहे. पण ऍटलिस्ट यू आर अवेअर की मी काय खातोय आणि मी किती खातोय, आणि हे मी काय म्हणजे जेव्हा मी नॉर्मल खातो तेव्हा मी काय तो, हे सगळं बदल बदल आणायला फॅमिलीचं हे लागतं. आणि मी ऍक्च्युली बायकोला म्हटलं होतं की ऍक्च्युली यू शुड कम अँड यु नो शेअर युअर व्ह्यूज, कारण तू ते करतेस. मी तर नुसत्या गप्पा मारून मोठ्या मोठ्या गोष्टी करून जातो, पण ऍक्च्युली प्रॅक्टिकली शी इज द वन हु इज डुईंग इट. सो मे बी नेक्स्ट टाइम आपण तिला पण सांगू. मी तिला सांगितलं की तुला पण बोलायचं, कारण काय बदल करू शकतो आपण ऍज ए हे, कारण ती पण नोकरी करते. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये व्हॉट इज मॅनेजेबल हे आहे. पण आम्हाला हे 2 वर्ष 3 वर्ष करून असं समजलं की हे पॉसिबल आहे. नॉट एव्हरीवेअर इट इज, एव्हरीथिंग इज पॉसिबल.
पण ऍज आय सेड की PSR, पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आणि आमच्या स्वतःच्या फॅमिलीच्या हेल्थसाठी म्हणून हा बदल आपण नक्कीच करू शकतो. सो मला असं वाटतं की हे जे पुस्तक आहे ते म्हणजे मी असं म्हणेन की सुपीक माती तर सुपीक मती. सो तशा तशामधनं हे प्रोड्यूस झालेलं आहे आणि त्या सुपीक मतीमधनं हे प्रोड्यूस झालेलं पुस्तक आहे. आणि जर नापीक माती असेल तर पैसे टाकून पोकळ आणि विध्वंसक विकास फक्त बाहेर येईल, बाकी काही होत नाही. सो हे पुस्तक जरूर वाचा. आणि आय आय वॉन्ट टू एन्शुअर द टाइम लाईन. सो आता 5-4-52 झालेत. सो आय होप ह्याच्यात 2-3 एक्सपिरियन्स आहेत माझे. आणि एक मी म्हटलं जसं की व्हॉट आय हॅव लर्न फ्रॉम ऑल द हे. आणि ते परफेक्ट मीलची डेफिनेशन असं एक एक सेक्टर आहे. जर तुम्ही इफ यू आर इंटरेस्टेड मे बी वी कॅन कंटिन्यू ऑन दॅट. But I am through as far as book reviews are concerned. So I hope you. Samir, that was excellent review of two very fantastic books. एका तासामध्ये आपण असं वाटतं की 2 मोठे पुस्तकं आणि 2 मोठे फिलॉसॉफी अंडरस्टँड तुमच्याकडून करून घेतलेत. आणि जसं म्हणतात तुम्ही म्हटल्यासारखं अन्न हे पूर्ण ब्रह्म, पण आजकाल हा ब्रह्मालाच विसर पडलाय आपल्याला, असं झालंय. आणि तुम्ही आम्हाला डोळे उघडायला लागले. आता ऑडियन्सला काय प्रश्न असेल आणि इंटरॅक्शन असेल तर अजून चांगलं वाटेल. फक्त एक मला खंत वाटतं की आज गुरुदास सर असं इथे असते तर अजून चांगलं इंटरॅक्शन झालं असतं. आणि त्यांच्या पुस्तकाबद्दल तुम्ही खूपच छान माहिती दिली आहे. आता लोकांना काय प्रश्न असेल, काय इंटरॅक्शन कराल, आय रिक्वेस्ट द ऑडियन्स टू इंटरॅक्ट विथ समीर सर. कोणाला प्रश्न असेल तर प्लीज विचारा. There's a question by Akash on the chat. याच्यामध्ये जस्ट मी म्हणेन की प्लीज अंडरस्टँड दॅट आय हॅव म्हणजे व्हॉट एव्हर आय हॅव लर्न आय एम नॉट अन एक्सपर्ट. सो याच्यामध्ये जर खरंच कोणी एक्सपर्ट असतील तर फील फ्री टू शेअर युअर व्ह्यूज ऑल्सो. कारण मी स्वतःला एक्सपर्ट समजत नाही, नाहीच आहे म्हणजे मी एक्सपर्ट. बट फील फ्री म्हणजे आय थिंक इट विल बी मोर ऑफ अन इंटरॅक्शन दॅट आय वुड लाईक. आणि ऍज अ सेड की तुमचं झाल्यानंतर मी 1-2 जर वेळ असेल तर मी त्या माझ्या डेफिनेशन बद्दल बोलीन आणि 2 एक्सपिरियन्स सांगेन. येस प्लीज गो अहेड. There's a question by Akash Satyavarthi. What about the water footprint of milk? According to NDDB, 1 kg of milk requires 1,236 liters of water. Also, India is the world's largest exporter of milk and milk products. ऍब्सोल्युटली आय थिंक खूप खूप कॉन्ट्रोव्हर्सियल आहे. म्हणजे तुम्ही जर याच्यात तुम्हाला यू आर टॉकिंग ऑफ मिल्क. आय आय प्लीज फाइंड आउट हाऊ मच मीट इंडिया He's इज asking about the एक्सपोर्टिंग. same thing. Second largest exporter of beef, and some of the येस. slaughterhouses export are run by upper caste Hindus, which ह्याच्यावर आपण जायचं नको. हा, एक्झॅक्टली. वी आर नॉट गेटिंग इन टू Go ahead. रिलिजन. बट लेट मी टेल यू दॅट म्हणजे इट इज नॉट अ क्वेश्चन ऑफ रिलिजन अँड इट बिकम्स अनदर टॉपिक ऑफ डिस्कशन. सो कोण करतंय एक्सपोर्ट? गव्हर्नमेंटच करते. आणि द पॉइंट इज that for supporting this whole meat you need a habitat. So we are converting those fields into pastures. आणि हे तर ते पण एक मोठा इश्यू आहे. म्हणजे मिल्क फुटप्रिंट आहेच आणि वॉटर फुटप्रिंट आहे. सगळे म्हणजे देर आर मल्टिपल फुटप्रिंट्स बिकॉज ऑफ विच वी शुड बी केअरफुल. सो आपलं अगेन जबाबदारी. आता मिल्क तुम्ही जर म्हणजे तसं बघायला गेलं तर इट इज अगेन डिबेटेबल. सर्टन पीपल मिल्क प्यावं का नाही. आता मला विचाराल तर मी पितो मिल्क म्हणजे कारण बिकॉज दॅट्स इझिएस्ट वे ऑफ कॅल्शियम. बट अगेन हाऊ मच, बिकॉज दुसऱ्या कुठल्याही मॅमल्स ऑन द अर्थ डझंट ड्रिंक मिल्क ऑफ अन अनदर अॅनिमल. सो अगेन लेट्स नॉट गेट इन टू इट. बट येस, युअर पॉइंट वेल टेकन. Any more we'd like to questions? hear about his perfect meal. Yeah, sure. We will talk about it. Unless anybody has, I mean, I would love to have your feedback because any improvement required from my side or anything that I would love to have feedback later also. No issues. You can put it in the chat or in a group, or you can personally message me. I will also message you my email ID and numbers. So please feel free to give feedback because that is very important for me. Because next time somebody calls me on the same subject, I may, whether you liked it, whether you didn't like it, whatever. So any other questions, or can I go ahead? So I have one thing. Have you studied about recently that government has
added this gene editing rice, two forms of rices that will be added 2 months, 3 months back. So do you have any information about that to add on to all this? No, I don't have any valid, but I have heard about it. I read in the newspaper, but I Yeah. check with Coach sir. He has all the updates. So if you maybe I will share with the admins the information if there is any specific information available, or I'll share you the number of Narendra Coach. He is actually he's trying to create awareness and he's into it. So Mm-hmm. you can ask him. He's an expert. Perfect. Great. But I Thank don't have much No, information. that's okay. Thank you so much. Yeah. Samir, I think if you there are no more questions, you can conclude. Sure. So Perfect. this is the last part of it. Quick two examples, and maybe doctor, if you can share this link with Gurudas, maybe at Gurudas sir, so that he can see this presentation at a later, and I would also seek his views on this. So please share the link. So one example, after I studied this and after I started, relating this to our daily life, one of the examples that I would like to give is in my office. On one of the Fridays, there were having सकाळी पोचलो तर सगळे जरा फ्रायडे मूड मध्ये होते आणि दे वर हॅव्हिंग बिस्किट आणि ते बिस्किटचं नाव नाही मी सांगत पण इट इट कॉस्ट ₹5 आणि एव्हरीबडी वॉज रिअली रिलेशिंग इट की अरे खूप छान आहे आणि समबडी केम टू मी अँड गेव इट टू मी ऑल्सो की अरे सर हे खाऊन बघा खूप छान नवीन बिस्किट आलंय. सो मी ते खाल्लं ऑब्व्हियसली आणि मी जस्ट तो रॅपर नेहमीच्या सवयीप्रमाणे मी तो रॅपर बघितला आणि वन ऑफ माय कलिग्स हॅड अ सन हू वेंट थ्रू अ मेजर हार्ट इश्यू 3-4 months back. And that colleague came to me and said, Samir, it's so cheap that it is ₹5, but on Amazon it is available at ₹3.5. I am ordering 200. So I said, just hold on. Can you please read the contents of this? What is the biscuit made up of? अरे यार वो मालूम है वो उसमें वो क्या रहता है तुम्हारा ठीक रहने के लिए कुछ ना कुछ केमिकल डालते हैं वो नहीं. मैं बोला प्लीज रीड इट. उसमें कौन सा चीज इज नेचुरल. And then when the person read it, he was so shocked. None of the contents had any relation to some chemicals name were given. I said, you are ordering a chemical mixture which is cost ₹3.5, but recently immediately he cancelled it. So that was one example. Second example was in my neighborhood. There was somebody who knew that I talk about this and I am following organic. So he sent me a message that I am selling Alfonsos and these are organic Alfonsos. So would you like to order? I said, please, I would like to order. I knew that first of all, organic Alfonso is a very question mark, but still I said I said, yes, sir, please send me 1 dozen. अँड मग त्याला मी म्हटलं की मला ते तुमच्या जे कोण सप्लायर आहेत त्याचं मी बोलू शकतो का. अरे ते म्हणे अरे माझ्या घरीच होते ते देवगडचे फेमस आंबे बनवणारे आंबेवाले आहेत ते माझ्याकडे घरातच होते आत्ताच गेले तर तुला मी फोन नंबर काय झालं. मी म्हटलं मला ते ऑर्गॅनिक त्यांनी लिहिलंय याच्यामध्ये त्यांच्या चार्टमध्ये तर आय एम व्हेरी क्युरियस की व्हॉट इज दॅट हाऊ डज इट डू इट म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे असं म्हणून मी मला तू बोल म्हणले. त्याने मला नंबर दिला. मग मी त्यांच्याशी बराच वेळ बोललो की तुम्ही काय करता ऑर्गॅनिकचं. म्हणे अरे काही नाही आम्ही ते सगळे ना आजकाल मार्केटमध्ये सगळे ते सगळे पावडर लावून पिकवतात हे आहे ते आहे तर वी डोंट डू इट एनिथिंग काही केमिकल नाही. मग तुम्ही काय करता. तेव्हा आम्ही फक्त सुरुवातीला जेव्हा मोहर येतो ना तेव्हा आम्ही फवारणी करतो. म्हटलं कसली फवारणी करता. सल्फान. म्हटलं आर यू सेइंग एंडोसल्फान. म्हणजे येस हे कोकणामध्ये सगळीकडे वापरतात. एंडोसल्फान आय डोंट वॉन्ट टू स्पेंड टाइम जस्ट गुगल इट. एंडोसल्फानचे केरळमध्ये झालेले इश्यूज आहेत अजूनही आफ्टर 10 years दे आर फेसिंग इट. ते 8 वेळा ते अल्फान्सो मँगोवर ते मारलं जातं. सो अगेन आय एम सेइंग की हे का होतं तर मुंबईचा किंवा पुण्याचा ग्राहक सांगतो की मला आंबे जानेवारीमध्ये खायचे. मे किंवा जून एंडला येणारा आंबा तुम्हाला जर जानेवारीमध्ये खायचा आहे तर तो तसाच मिळेल. सो अगेन ॲज ए कन्झ्युमर वी हॅव टू बी केअरफुल असं मला वाटतं. सो लास्ट पॉइंट अगेन आय एम सेइंग की हे दिस आय विल पुट इट इन द ग्रुप इफ यू वॉन्ट. पण हे व्हॉट एव्हर आय हॅव लर्न फ्रॉम खोत सर, व्हॉट एव्हर आय रेड गुरुदास सरच बुक्स अँड व्हॉट एव्हर अदर बुक्स
तर मला असं वाटतं की हे जे मी डेफिनेशन सांगतोय जेवणाची, ती डेफिनेशन वरती तुम्ही एकदा तुमच्या फॅमिलीमध्ये जेवा आणि यू यू कॅन कॉल इट ॲज मे बी अ सेफ फूड फेस्टिवल इन युअर फॅमिली और सुरक्षित अन्नोत्सव म्हणा त्याला. आणि हे जेवण काही मी काहीतरी स्पेशल सांगतोय किंवा माझं इन्व्हेन्शन आहे अजिबात नाही. दिस वॉज फॉलोड बाय ऑल अवर अँसेस्टर. म्हणजे तुम्ही तुमच्या आजी आजोबांशी बोलाल आणि तुम्ही म्हणाल की ह्याने कोणीतरी मला असं सांगितलं, ते म्हणजे अरे आम्ही असंच जेवत होतो, हे काय मोठं सांगतोय तू. पण व्हॉट एव्हर यू हॅव सीन द जर्नी ऑफ इंडस्ट्रियल फूड चेन, आणि आपण जे खातोय, आपण ऑर्डर म्हटलं की आपण स्विगीवरती ऑर्डर करतो आणि जेवतो आणि खातो आणि गाडीमध्ये बसून खातो आणि व्हॉट एव्हर वी ईट, वी डोंट नो व्हॉट वी ईट. सो डेफिनेशन ऑफ परफेक्ट मील, जेवणाची व्याख्या मध्ये तर हे कुठलं परफेक्ट जेवण असेल तर त्याच्यामध्ये सर्वात आधी प्रार्थना होते. म्हणजे माझी आजी मला आठवते की ते चित्रांना म्हणायची, म्हणजे ते चित्रांना ठेवायचं आणि ती अशी प्रार्थना करायची की जे कोण भुकेले आहेत त्यांना जेवण मिळू दे. किंवा आता वदनी कवल घेता हा एक श्लोक आहे. वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या रिलिजनचे लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना करतात. मला किरण पुरंदरे सरांनी खूप छान एक हे म्हटली होती, शिकवली. मी त्यांच्याकडे बर्ड्सचा एक वर्कशॉप ठेवला होता आमच्या ग्रुपतर्फे, तिथे गेलो होतो. तेव्हा त्यांनी सांगितलं, अति भोजने रोग येतो घराला, उपासे अति कष्ट होती जीवाला, फुका सांग देवावरी कार उसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. तर हे त्यांच्या आजोबांनी सांगितलेलं, त्यांचे गप्पा झाल्या तर तेव्हा त्यांनी हे सांगितलं की हा मी असा श्लोक म्हणून जेवायला सुरुवात करतो. सो पहिली गोष्ट ही प्रार्थनानी सुरुवात व्हावी. नैतिकता जपून बनवलेलं प्रोड्यूस म्हणजे एथिकल, द वेदर द व्हॉट एव्हर फूड सोर्स इज, वेदर इट इज एथिकल, रिजनल, सीझनल, आपल्या प्रकृतीप्रमाणे. आय थिंक डॉक्टर कॅन अंडरस्टँड दिस बेटर. वात, कफ आणि पित्त हे जे आयुर्वेदामध्ये दिले ते त्याप्रमाणे आपण जेवतोय का. 6 टेस्ट, 6 चवीयुक्त. Maybe if somebody can write down which are 6 tests, if you know it, in the chat box. आता 6 टेस्ट का, तर ते पण अगेन इट्स अ बिग बिग सब्जेक्ट. आय एम नॉट गेटिंग इन टू इट, पण प्लीज फाइंड आउट की वाय 6 टेस्ट. पण त्या आहेत, म्हणजे आहेत, आणि आयुर्वेदामध्ये लिहिलं की सहा सहा चवी तुमच्या जेवणाने आपल्या थाळीमध्ये ते असायचं पूर्वी. वेळेवर, ताजे, आणि सगळ्यात महत्वाचं, दुसरं कुठलंही काम न करता कुटुंबासोबत किंवा मित्रपरिवारासोबत बसून केलेले सहभोजन इज व्हॉट आय कॉल जेवण. सो असं जेवण तुम्ही घरी करा फॅमिली बरोबर, आणि त्यांनाही समजेल की व्हॉट व्हॉट इज द हे. ह्याच्यावर तुम्ही डिस्कस करू शकता फॅमिली ह्याच्यामध्ये. आणि जर तुम्ही आमरस, मोदक, पुरणपोळी बनवणार असाल तर मलाही बोलवा, मी पण येईन जेवायला. आणि थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. आणि रिअली अप्रिशिएट की तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. आय एम डन. समीर समीर सीझनल फ्रुट्स विषयी बोल ना जरा. सफरचंद हा तुझ्या आवडीचा विषय आहे, म्हणजे बोलायचा, आपण घरात बोलतो, जरा त्याच्यावर बोल ना. सौरभ इज माय एल्डर ब्रदर. सो येस, म्हणजे सीझनल फ्रुट्स, म्हणजे आता मी आंब्याचं उदाहरण दिलं तसंच आहे की आणि आता असं झालेलं आहे ना की वी आर प्रोड्युसिंग 12 months, एव्हरीथिंग इज अवेलेबल 12 months. सो देर इज अ चार्ट अवेलेबल की कुठल्या, म्हणजे आता गरमीमध्ये आपल्याला माहिती आहे आंबा, फणस हे सगळी कोकणातली फळं अवेलेबल असतात. सो आपण सफरचंद खातो, विच इज नॉट अ, म्हणजे ते 12ही महिने अवेलेबल असतं. पण सफरचंद आपलं स्थानिक, इट इज नॉट सीझनल अँड इट इज नॉट रिजनल फूड. सफरचंद हिमाचल प्रदेशमधनं डिझेलवर मारून आपण इकडे घेऊन येतो एवढं लांब. त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात पेस्टिसाइड मारलेली असतात. हायएस्ट पेस्टिसाइड इज ऑन ऍपल्स. तो ते खावं का नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. आता ऍपल कोणाला आवडत असेल तर कॅन्ट हेल्प इट, बट प्लीज थिंक अबाउट इट की ऍपल घ्यायची गरज आहे का. तुमच्या महाराष्ट्रामध्ये एवढी 100 प्रकारची फळं अवेलेबल आहेत जी आपण डिमांड करू शकतो, आणि तुम्ही डिमांड केलीत तिथे तुम्हाला मिळतील. अनफॉर्च्युनेटली आपण ती करत नाही. सो या, I think time constraint आहे. So I will stop here, but feel free to give me feedback and feel free to ask questions later also. आम्ही हॅलो. Yes. हा, आमचं तळेगावच्या जवळ शेत आहे, तिथे आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करतो आणि वी डोंट यूज एनी पेस्टिसाइड्स Oh, और great. या. सो पुणे पीपल डू एन्जॉय mangoes from our farm and we get it at end of May or first week of June. We don't get it by March or April. So Okay. yeah, but they are really good mangoes. So आता Yes, मला we've वाटतं tasted तुम्हाला म्हणजे हे many. पण माहिती असतील, आपले खोत सर नाही, आपलं राजेंद्र भट पण माहिती असेल, हो हो बदलापूरला. माहिती, yes.
ते पण खूप ग्रेट, म्हणजे अतिशय ग्रेट काम करतायत. हो. पण शेती ही म्हणजे शेतीतून फायदा मिळवणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल टास्क आहे हे इम्पॉसिबल आहे. हो हो. कळलंय. फक्त वी हॅव अश्युअर्ड की आम्ही असं आहे, वी हॅव एन्श्युअर्ड की आपल्याला त्याच्यातून पैसे येण्याची गरज नाहीये. सो दॅट्स वाय वी कॅन कॅरी ऑन, अदरवाइज इट्स एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू कॅरी ऑन. दो वी गेट गुड रेट इन पुणे, स्टील इट इज व्हेरी डिफिकल्ट. करेक्ट करेक्ट करेक्ट. थँक्यू. इव्हेंच्युअली हे वाढेल असं वाटतं, म्हणजे आता अवेअरनेस वाढतोय. सो प्रॉब्लेम असा आहे की आम्ही डिमांडच करत नाही तुमच्याकडे. सो तुम्हाला डिमांड केली तर आम्हाला वाय नॉट, यू विल, आणि यू नीड टू मेक मनी. म्हणजे माझं स्पष्ट मत आहे की जो माणूस वाय टू पे टू दिस. Obviously, of course, everybody should make money. येस, With good means, there is no harm making money. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि जर तुम्ही हेल्दी फूड आणि प्रोटीन असलेलं, म्हणजे जर तुम्ही देताय पोषण मूल्य असलेलं जर अन्न अवेलेबल आहे, तर त्यासाठी का नाही द्यायचं? जर मी मेडिकल इन्शुरन्सला एवढा पैसा देतो आणि हे करतो, तर वाय नॉट टू द फूड? Yeah. So I do invite everybody. I will be very happy to host you on our farm near Talegaon sometime. So let's plan it. Kapil ji wants to ask a question. Kapil? समीर, येस सर. खूप खूप छान झालं. बऱ्याच you, दिवसांनी बोलणं झालं आपलं. होय. तर बट एक मी प्रयत्न करत असतो फॉलो करायचा, आणि आपण बोलत असतो मित्रांमध्ये पण, आणि सगळं चाललं असतं हे, आणि आपल्यामध्ये पण आपण बऱ्याचदा बोलतो सगळे लोक. पण एक जे काय सिमिलर लाईन्सवर गोष्टी बाकीच्यांबरोबर करत असताना लक्षात येतात, किंवा मेन अडचणी येतात परिवाराबद्दल बरोबर किंवा बाकीच्याकडे, ते म्हणजे की नरेटिव्ह जो सेट झालाय सगळीकडे. आणि तू 2 मिनिटापूर्वी तुझ्या मुलीचं एक्झाम्पल दिलं, एका पार्टीला गेली तर शेवटी तिथली सिस्टीम आहे, आपल्याला त्या सिस्टीम बरोबर चालायला लागतं. तर मॅक्सिमम लोक, आणि त्यामुळे इव्हेंच्युअली आपण आणि आपले परिवारवाले पण बऱ्याचदा त्या सिस्टीम मध्येच सर्कल करता. खूप एनर्जी इव्हेंच्युअली वाटते, ड्रेन होते, आणि मग कशासाठी करायचं, कोणासाठी करायचं, जाऊ दे, सगळे जाणार आहे, आपण पण जाऊ. ऑल दोज थॉट्स कीप पॉपिंग अप अँड ऑल ऑफ दॅट. सो विथ दॅट बॅकग्राऊंड प्रश्न असा आहे की ह्या गोष्टीला शेवटी एक नरेटिव्ह जो आहे, जो सेट झालाय, त्याला जर बदललं नाही, काही केलं आपण बदलण्यासाठी, तर काहीतरी बदल घडेल, आणि ते आपल्यापर्यंत ते बदलचा परिणाम पोचेल. तर त्यासाठी काय करता येईल ॲज अ ग्रुप? एकंदरीत थोडंसं काही विचार केला असेल कधी तर शेअर केलं तर बरं होईल. म्हणजे ऑफकोर्स मी आयडियलिझम मध्ये नाही विचारत आहे कुठे पण, आणि थिअरॉटिकल पण नाही, कारण शेवटी आहे वर्ल्ड आहे, त्याच्यात फक्त वी कॅन टेक स्मॉल स्टेप्स अँड देन मेक इट बिगर. तर ते नरेटिव्ह कशी सेट करू शकतो? हा, तर पहिली गोष्ट अशी आहे ना, की पहिली गोष्ट मी माझ्यापासून चालू करतो. माझं वयाच्या 49 किंवा 50व्या वर्षी मला हे डोक्यात शिरलं की बाबा हे काय आपण करतोय. सो इट्स ऍब्सोल्युटली ओके. सी, 100% सक्सेसफुल होईल किंवा आपण द मोर आय पुश माय चिल्ड्रन आर ऑलरेडी टीनेज, ते आता सगळे इंजिनिअरिंग करतायत. इफ आय टेल देम की नाही आता हेच खायचं, तर त्याचा रिबेल होऊन ते उलटा परिणाम होईल की ते खाणार नाही. सो दे अंडरस्टँड इट, दे सपोर्ट टू द एक्सटेंट पॉसिबल. आता आम्ही कोल्ड्रिंक अवॉइड करतो. आता मी आय डोंट ड्रिंक अल्कोहोल ऑर समथिंग. सो मी जेव्हा माझ्या मोठ्या लोकांबरोबर मी पार्टीला जातो, मी असं म्हणू शकत नाही की मी बाबा मी एकदम ऑर्गॅनिक वाला आहे, मी असं वगैरे असं नाही करू शकत तू, बिकॉज यू कॅनॉट शो युअर सेल्फ, आणि मग देन यू आर आउट ऑफ द ग्रुप. सो यू हॅव टू ड्रिंक कोल्ड ड्रिंक. आणि मग कोल्ड ड्रिंक इज वन, जे कोलाचे आपण गुरुदास सरांचं जे हे वाचले तेव्हापासून मी गेले 4-1 वर्ष 5 वर्ष आम्ही कोल्ड्रिंक कोणी पितच नाही. पण आता अशा वेळी काय करणार, म्हणजे तू अवॉइड करू शकतो का? सो आय थिंक यू कॅन चेंज. म्हणजे जसं म्हणून मी हा असा एक कन्सेप्ट माझ्या डोक्यात आला की कॅन वी सेलिब्रेट वन्स इन अ मंथ सुरक्षित अन्नोत्सव, फक्त फॅमिली बरोबर, ऑर वेन एव्हर यू आर कॉलिंग फ्रेंड्स. जर हे पुस्तक वाचलं तर तुला कळेल की त्यांनी ऍक्च्युली तर सेलिब्रेट केलं जेवण. ही मेड ऑर्गॅनिक फूड हे, आणि त्यांनी ते सेलिब्रेट केलं, आणि त्यांनी एक्सप्लेन की बाबा मी असं असं बनवलंय, आणि इट वॉज वन्स. पण आय थिंक दॅट समवेअर यू हॅव टू मेक अ बिगिनिंग. तुम्ही जर जास्त फोर्सफुली आणि खूप हे करायला गेलं तर ते खूप अवघड होऊन जाईल. मग ते त्यातलं महत्व समजणार नाही. इट इज इम्पॉर्टंट फॉर देम टू सेन्सिटाइज द इश्यू ऑफ फार्मर्स. इट इज इम्पॉर्टंट टू मेक देम अंडरस्टँड की तुमची हेल्थ कशी होते, आणि मग
हे पॉइझन कसं होतंय, म्हणजे डोसेज वरती आहे. जसं आता दुधाने काय तुम्हाला त्रास होत नाही, बट कॅन यू ड्रिंक 10 लिटर्स ऑफ मिल्क इन वन गो? सो यू कॅनॉट. सो पॉइझन जे आहे हे इव्हेंच्युअली काय होतंय की तुम्ही थोडं 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 करून तुम्ही 35, 40, 50 वर्षी आलात की मग ते तुमचे हेल्थचे इश्यूज, याचे इश्यूज चालू होतात. त्याचं कारण असं की हा अक्युमुलेटेड इफेक्ट आहे. सो ते अंडरस्टँड इट. म्हणजे हा जो इश्यू आहे, हा कपिल तू सांगतोयस तो फॅमिलीमध्ये बोलण्यासारखा इश्यू आहे. यू शुड कॉल फॅमिली मेंबर्स अँड टॉक अबाउट इट इन फर्स्ट लर्न टू मेक. आणि मी तुला आता तू माझा मित्र आहेस म्हणून मी तुला सांगेन, लर्न टू मेक फूड. Yes. भाकरी बनवता येते का तुला? मला येते. तुला भाकरी पिठलं खायचं तर मी तुला ऑर्गॅनिक खायला घालतो, घरी ये खाण्याला. अजून फूड्स बरोबर अजून एक आपल्या ट्रेडिशन मध्ये असायचं उपवास, एकादशीचा उपवास. आणि हे इट इज यूज टू गिव्ह रेस्ट टू द जीआय ट्रॅक अँड दॅट वॉज ऑल्सो एसेन्शियल. हे पण आपण विसरून चाललोय. करेक्ट करेक्ट करेक्ट. बरंच ट्रेडिशनल नॉलेज हॅज टू बी. सायंटिफिक गोष्ट आपण बाजूला ठेवली, म्हणजे सायंटिफिक हा भागच नाही. तर सायंटिफिक वेनी लोकांना एक्सप्लेन केलं तर समजू शकते की येस, इट मेक सेन्स. लॉट ऑफ ट्रेडिशनल नॉलेज हॅज टू बी रिइन्व्हेंटेड अँड येस रिसायकल्ड. येस. आणि हे मी वाचलं ह्याच्यातलं. आता एक्सेप्ट म्हणजे मे बी द एथिकल फूड जे सोर्स जे आहे ते तुम्हाला डिफिकल्ट असेल. रिजनल खाऊ शकता का? खाऊ शकतो. सीझनल खाऊ शकतो आपल्या प्रकृतीप्रमाणे. हो, मला जर 6 चवीयुक्त, वाय नॉट. वेळेवर खाऊ शकतो, ताजं खाऊ शकतो. कुठलंही काम मोबाईल बाजूला ठेवून खाऊ शकतो का? खाऊ शकतो. सो आय थिंक दिस इज व्हॉट इज लंच ऑर डिनर इज. माधवी मॅडम, कॅन यू प्रपोज अ वोट ऑफ थँक्स टू समीर सर? अपना ही आदमी है. Anyway, Samir, that मला was सर मी really म्हणू नका. wonderful. मी एम अ स्टुडंट अँड मेनी एक्सपर्ट्स आर देअर अँड आय थिंक वन ऑफ द फार्मर्स आर ऑल्सो देअर. सो आय एम जस्ट अ स्टुडंट. सो कॉल मी समीर. So I mean, it was an excellent session. At least there were about 27 members. Almost 28-30 participants. Yeah, so many people listening and thinking about it. That is one of the greatest takeaway from all such sessions. We need somebody to take the lead and start a discussion on all such topics. So I'm really, really grateful that the book club has started off with a bang this year. And any book that you read and you think is worthwhile, put it in the share it put it in the group. Let us all be introduced to that book, because I'm sure many people are now motivated to read all of Poland's books. We have a good comment from Rajesh saying that you should read that Botany of kya kuch to hai, one book that it's in the Botany chat. of Desire. Botany of Desire. Botany of Desire. Yeah. So these books are really thought-provoking ones. And thanks for readily letting us poach on your initiative. Thank you. It's been good. And I think your idea of feasting and Dr. Saab's idea of fasting, both of them are fantastic ideas to take forward from here. And next time we will host your session as a pre-dinner session, and let's have that Thank you for the idea invite. going. Yeah, we can do it in different geographies. It doesn't matter. We just all the Bombay walas gather together and plan this meal. So will the Pune walas, Sure. and I think that will be nice. So Thank you so food much. has to be part of all gatherings. Ask Jaideep. Thanks a lot, and thanks Thank for you all so the much, sir. participants. Thank you for giving me this opportunity. Yeah. I mean, actually इतकी 2 कॉम्प्लेक्स पुस्तकं इतक्या सोप्या शब्दात इतक्या कमी वेळात सांगणं. हो. I mean, I was thinking की हे कसं काय शक्य होईल, पण you have made it so wonderful, even with examples. So really hats off. Thank you so much. Thank you, ma'am. Thank you so much.